नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो, आज आपण इथं शेजारच्या रानामध्ये त्यांनी रान ओढून घेतल्यामुळं ही काय काट्याचं सरपान त्यांनी तोडून टाकलं होतं. आणि आता थंडीचं पाणी तापवायला पण आणि आपला गॅस संपल्यावरती तर लागतंच की स्वयंपाकाला. आता सरपण आणायला शिर्डी घेऊन चाललेलो आहे. हे सरपण घेऊन यायचं, चला. त्यामुळे शिर्डीला रानामध्ये तिला चारायसाठी घेऊन चालले. ती चाला नाही सुद्धा, नुसती सगळ्या रस्त्याने ओरडती, मागं उडती मला बघ की चाला नाही सुद्धा. चल म्हणते तरी बी पिलांमुळं घरीच पळून जाते. चला लवकर. पावसाने खूपच चिखल झालाय हे का नाही, किती चिखल झालाय. त्या दिवशी पाऊस झाला, आता शेतामध्ये जायचं म्हणलं ही काय रस्त्याला सगळा चिखलच आहे. काय आणायचं म्हणलं तरी लय अवघड आहे बाई पावसामुळे. मग आपल्याला गरम होतंय म्हणजे पावसाची. चला पावसाचं परत पाऊस आल्यानंतर न भिजत जावं लागेल का नाही. चल लवकर चल. माझी कुंडी 1 दिवसाची 9 ते 5 किलो तर 250 रुपये हजरी दांड्यांनी. मी आता काय केलं त्याच्यासाठी जायचे, तुम्ही इथं लगेच आता निघालेला लागेल. हा आता इथं बांधायचं जायचं बस झालं एवढंच. ती काय वडल्यामुळं नाही निघत बी नाही आणि चिखलाने लई नेऊन बी काय जवळ नाही जायचं. बनवायला तर वेळच नव्हता एवढ्या महिन्यात. आता दिवाळी झाली.
आमच्याकडनं जातो काय त्यांच्याकडनं जातो. नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो, आज आपण ही काही शेजारच्या रानामध्ये त्यांनी रान ओढून घेतल्यामुळं ही काही काट्याचं सरपान त्यांनी तोडून टाकलं होतं. आणि आता थंडीचं पाणी तापवायला पण आणि आपला गॅस संपल्यावरती तर लागतंच की स्वयंपाकाला, म्हणून ही काही सरपणाचं वजं काढलंय. बांधलं मी आत्ता एवढं काढलं आणि आता जाऊ इथं शिर्डीला पण आणले आणि शिर्डी घेऊन जाऊ. शिर्डी बी चारली आणि आपला सरपणाचं वजन चला शिरगावचं द्या पडची मिक्सर उकडून एका एका साईडने चालेल यायची आपण आता रस्त्याने इथनं चाललोय आमच्या रानाच्या रस्त्याने. आता रानात नाही का मी वजं घेऊन आले आणि वजं घेऊन चाललोय. ही इकडं पेरूची बाग आहे, म्हणजे आमच्या शेजारीच रान आहे त्यांची पेरू लावलेली. आणि इकडं आता आमचं रानामधनं आता इकडनं शेजारच्या तिथनं सरपण घेऊन आम्ही आलोय. शिर्डीला बी नेली होती चारायला आणि तिला चारलीन घेऊन आलोय. आता ही गॅस संपला कुठं काय झालं लागतच की सरपण. आणि पोरं म्हणते ती चुली उरल्या भाकरी कर कुठं काय कर, मग त्याच्यामुळं आपल्या ह्या काटक्या न्यायच्या. पाणी तापवायला होतंय स्वयंपाकाला होतंय आणि शिर्डीला बी मोकळं सोडून मोकळं ती आपली खाती बी. आता त्याची करडे ठेवल्यात घरी बोकडं, पण ती मरणाची ओरडत असते ना. आता तरी आता आपण आलेलो झालं असं अर्धा 1 तास झाला असं इकडं आलेलो, 1 तासाच्या वर. मग आता जायचं आता घरी आता वजं टाकायचं, बरं शिर्डीला बांधायचं. कसं चिखल आहे, पाऊस झालाय ना. आता कोजागरी पौर्णिमा झाली, परत ना हे दसऱ्याचा पाऊस. ती काय रानामध्ये तर ट्रॅक्टर न्यायचा आहे, पण पावसाची काय उघडीप काय पडेना, चालूच आहे पाऊस, काय बंदच नाही. त्याच्यामुळं आता ही जराशी हडाकल्याशिवाय तर काय ट्रॅक्टर नेता येत नाही. लय दिवस झालं ट्रॅक्टर न्यायचं, पण पाऊसच काय उघडीप द्यायना. असं वाळलं की असं पाऊस येतोय, असं वाळलं की असं येतोय. मग त्यातनंच आता पाऊस झाल्यामुळं आपल्या आता काय करायचं म्हणून म्हटलं जावं आता आपण ना आणि घेऊन येऊ म्हणलं वजं. तेवढं मी मोकळ्या टायमामध्ये जाऊन वजं बी होते आणि शिर्डीला चारून बी होते. हे का तर जायचं आता इथनं वळून. इथे आमच्या काय रस्त्यालाच विहीर आहे, त्या विहिरीपासून लय जपून जावं लागत. 2दा विहीर पडली बरं का, त्या वजं गुतली. ही काय ही विहीर, ही काय व्हायचे तुकडे. 2दा विहीर पडली असं म्हणजे कोसळती विहीर, पावसा पाण्याची बांधलेली. आलो आता ही आली का नाही आपल्या मागं, नाही तर आपण जायचं मोर. चल लवकर. ही काय मेघाला घेऊन गेली तिला पण. ही काय शाळेतनं आली म्हटलं जेवण करण, चल म्हणलं जाऊ आपण. का घरी पण गरमतंय मरणाचं. आलो त्याच्यामुळं राहणार.